दे ना रिपोर्ट दे ना डॉक्टरांना. सर बघा काय रिपोर्ट आहे बघा जरा. काय पण बोला 102 तापामध्ये पण तो जिवंत राहिला. त्याला सलाम बघत आलाय. कोणती समस्या असेल त्याला सांगा. बघ ना कसा आहे चक्र फिरवतो. जसं सुदर्शन चक्र दिले हातात. मी समोर दरवाजाच्या ट्रेन निघाली नाही येऊन डायरेक्ट उडी मारून डोअरला उभा राहिला. मी राहिले याला बघत. आदेश माऊली स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज आलोय शेनव्याला. छोटूला जरा बारा नाही वाटत त्याच्यामुळं आपण शेनव्याला आलोय. असं पण समजू शकता तुम्ही. तर त्याचा ब्लड चेक करायला दिलाय. आता आपण इथं मयूरच्या दुकान नाही शॉप आहे. मयूरच्या शॉपवरती आलो. जरा त्याचा रिपोर्ट काय ते विचारू नको ना. मयूरच्या शॉपवरती येऊन जरा नाश्ता केला. तर आता आपण जाऊ ब्लड रिपोर्ट काय आलं ते बघू. सिरियस विषय जरा गन टॉपिक झालाय. काय झालंय त्याला सध्या मला तरी वाटतंय टायफॉइड असेल. तरी पण एकदा चेक केलं का भाई कसं माहिती का मी सांगू शकत नाही. मी सांगू शकतो का त्याला काय झालंय पण डॉक्टर नाही. मी काय देवी डॉक्टरला देवे पण शेवटी मी डॉक्टर नाही ना त्यामुळे मी सांगू शकत नाही कन्फर्म त्याला काय झालंय. म्हणून त्याला कन्फर्मेशन साठी मी तिकडे पाठवलंय. मला माहिती ऑलरेडी त्याला काय झाला. चल काय आपण आता निघू. ब्लडचा रिपोर्ट काय बघू. ब्लडचा रिपोर्ट त्याला टायफॉइड असतील. टायफॉइडच 100%. टायफॉइड सुद्धा याला मी 1 किलो चिकन आज रात्री झाला दिला. छोट्या आहे का मी चल छोट्याला चिकन आखी रात्रभर चालेल ना. तू नाही खाल्लं छोट्याला. काय संबंध कोणी पण खायला तू नाही द्यायचं छोट्याला. छोट्या कोणाला पण देईल. चला आपण आता निघू. शेणवा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलाय तुम्हाला परत दाखवत नाही. तर बघू. चल मयूर चला निघू आता. चल आपण तिकडेच जाऊ. पाणी घाला. तुला पकडू का असा खांद्या बिंद्या घेऊ चालशील ना. व्यवस्थित चला. मित्रांनो छोट्याचा रिपोर्ट आलेले. छोट्या खुश झाल्या ना. छोट्याला ताप होता 102 बरं ना. 102 ताप होता. रिपोर्ट आलं त्याच्याकडे रिपोर्ट आहेत. आता रिपोर्ट घेऊ. डॉक्टर काय बोलतात बघू. चालेल ना. चालेल. हेच डॉक्टर आहेत. मी डॉक्टर UMD. काय सलाईन लावायला लागेल. काय करायला लागेल. अरे 103 ताप आहे. मी गोळ्या जाते. हां त्याला उद्या सलाईन लावायचं. आता रिपोर्ट मी काय आहे माहिती परत. हां काय तू MD आहेस ना तुला माहित पण दे ना रिपोर्ट दे ना डॉक्टरांना. सर बघा काय रिपोर्ट आहे बघा जरा. काय पण बोला संपलायचं बघा ना सर काय आहे रिपोर्ट मध्ये. आता सांगितलं टायफॉइड आहे ना. टायफॉइड आहे ना. पेशी कमी आहेत का. पेशी कमी झाल्या. आता जाताना घेऊन जाऊ भरून टाकू. पंपावर भेटतात ना. चला त्या डॉक्टरांना दाखवू. की डॉक्टर नाहीत ते वकील आहेत. डॉक्टरांना दाखवा. हा विषय आला माहिती का. त्याला बोलतात का हे नाही मलेरिया नाही टायफॉइड आहे. पेशी काही कमी नाही झाल्या. पेशी व्यवस्थित आहेत. फक्त बोलतात आता गोळ्या घे. ताप कमी झाला ना का मग तुला इथं सलाईन लावू. मला काय त्याला इथं बघ ना. इथं कॅमेरा आहे. आता छोट्या कुठे गेला. छोट्या इथं गोळ्या घ्यायला गेले. अरे त्या दिवशी काका आपले भेटले परत. काका नमस्कार. ओळखला का. मग ओळखला का काही. आता आपले काही टॅबलेट आहेत त्या घेऊ. 102 ताप होता त्याला. तर सलाईन पण लावायची ना. 102 तापामध्ये पण तो जिवंत राहिला. त्याला सलाम आहे. बरेच गोळ्या औषधं त्याला दिल्यात. आता टायफॉइड बोललं ना. टायफॉइड आहे. सलाईन लावू त्याला. तुम्ही पण त्याच्यासाठी काळजी घ्या जरा. मच्छर बिच्छरांपासून लांब राहा. काही विषय कसा झाला मला जाम कंटाळा आला. इकडं छोट्याला सलाईन लावले. मी मयूरला फोन केला. बोललो जाम कंटाळा आलाय ये बोललो. दुकान बंद करून माझ्यासाठी आलाय. फ्रेंडशिप डे म्हणून त्यांनी दोस्तीने बोला आलाय तो इथपर्यंत. त्याला मी दोस्तीची शपथ दिली तर नाही तरी पण तो आलाय. त्याची आपण दोस्त नाही भाव आहे. सॉरी तर आता आपण छोट्याची सलाईन संपत आले. ती संपली का मग जाऊ घरी. आपली छोट्याची शॉपिंग झाली.
तर आता निघू आपण घरी. इकडं मयूर मला बघत आलाय, कोणती समस्या असेल तर त्याला सांगा. बघ ना कसा चक्र फिरवतो, जसं सुदर्शन चक्र दिले हातात. बघत होतो चालू करील. जेवला का तर बोलतो काय खाल्ला, काय नाही खाल्ला. अरे नाही खाल्ला. ठीक आहे. आता बाळाला किती टिकल्याचं हे झालंय, पसरलाय तो. ठीक आहे आता आपण नको तू नको फिरू पटकन पेक्षी त्या बघ फेकलाच ना. आता कुठं चाललाय तू? तू कुठं गेलता? कुठं कुठं लावायचे? शेतात. मला वाटलं जमिनीत लावतात का काय? कुठून आणली ती झाडं? सरळगावला. काय नर्सरी का? ठीक आहे चल ऐकत मग आता. ऐका ना, लाजू नको. आणि शनिवारी केस कामात असतील तरी पण भावाकडे या, सगळी माणसं आपल्याकडे. चला आता निघू, बराच टाइमपास झाला. चल कांदे वाट टाक ना, कांदे वाट. हा भाऊला घेऊन जाऊ आपण व्यवस्थित घेत पोचू. आयुष्यात पहिली झालंय आई शपथ. ठीक आहे चला माझा. A few minutes later. आई अंडीले उड्या मारतात, पाणी टाकायला लागलं. पण शेनव्यावरून आलो घरी. घरून आता जेवायला काय नव्हता म्हणून मग अंडी करायची घेतलं. जेवायला होता पण आपल्याला शाकाहारी खायचं नाही, बरोबर नाही. मग आता खाली ठेव आणि गार पाणी त्याच्यात लो पाणी वतून टाक. मी वरती लागले तर सांग. अंडी फुकली काय नाही म्हणणार काय नाही होत ना? ती गार पाण्यात लगेच मस्त होती. असं काय नसतंय ना श्रावण महिन्यात खाल्लं तर. काय नाही, ज्याच्या त्याच्या मनाची मर्जी. आता तुम्हाला काय सांगू, आम्ही कधी कधी आम्हाला दुसऱ्याने काही चिंबुरू इंबुरू मिळली का पटकन बासा आणायची, करायचं ना खायचं ना काय. आता माल घातली मग आता मला घेतली. ठीक आहे आता अंडी खाऊ आपण. तुम्ही नसेल का श्रावण महिन्यात, मी खातो. आपला जे आहे ते आहे. 4 दिवस पाळायचं ना महिनाभर खायचा असा विषय नसतो आपला. आपला रोज खायचा पण आहे तेच दाखवायचा. तुम्हाला वाटलं असेल एवढा स्पीडला कुठं चाललाय, असं काय नाही. स्पीड बीड काय नाही. हे बघा स्पीड इथं डायरेक्ट दिसतो ना. हे काय उभी गाडी 140ला पोचते, असं काय नाही. मी फास्ट बीस नव्हतो. आता आपण आलोय तर पक्ष आणि नखऱ्या यांना प्रॅक्टिससाठी घेऊन आलोय. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा असा प्रॅक्टिससाठी आणलाय त्यांना चालायला. मागचा मालक आहे हितेश. नमस्कार भाई. हा तो ड्रायव्हर युवराज आहे. आणि त्या साईडचा कोण? लक्ष. आणि तो ब्लॅकवाला पक्षा. असा नाही यो निशान ना तो विकी. तुम्हाला बघायला भेटेलच कसं धावतात ते. धावाच्या बाबतीत आहेत ना. आपण या गाडीची एकदा रेस लावली होती, काहीतरी 40च्या स्पीडला पडलं होतं. संडेला हा संडेला आपण शर्तीला जाणार आहेत. जुन्नरला शर्ती आहेत, तिथंशी आपण जाऊ ना. ती व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच. आपण सध्या यांना फेसनिकला आहे. त्यांना जरा इथं पुढं गेल्यावरती थांबू आणि मग इथून धावत न्यावं. तुम्हाला बघायला भेटेलच कसं धावतात ते. तोपर्यंत बाजूचा व्ह्यू बघतो, दाखवतो तुम्हाला. एक नंबरी बना का. हे बघा असं त्यांना जरा रेस्ट द्यायला लागते. काय तेच काय बोलायचं तुला, बरोबर आहे ना? मग रेस्ट पाहिजेच ना. आपण पण
जिमला जातो आपण पण थोडी थोडी रेस्ट घेतोच ना. हा बरोबर, माझ्यासारखी. आता 3 दिवस जरा मला डॉक्टरने रेस्ट सांगितली, त्याच्यामुळं पब्लिकला सांगून दे आपल्याला जायचंय. संडेचा फिक्स आहे, 100% ब्लॉक पडणार. आमचं ठरलंय, तुम्ही पण या. मी हात लावलं तर काही करणार नाही का? काय नाही करणार, परत मारला बिरला तर लोक बघतील मला. नाही मारणार, घे ना बाई. निकेश काय बोलतो? पक्ष माणसं काय नाही करीत रे कुठली वरती आली बघ, पाडून द्या. युवराज, तुझी ड्रायव्हिंग बघून मला असं वाटतंय तुला बरंच वर्ष झालं असतील. 4 वर्ष? हा काय, उतारलो खाली मी. चला मग आता निघू आपण इथून. आता त्यांना मोठा चढाव आहे, चढावाला. हा, चढावाला पण ते असं दमल्यावर का काही या नाही, सपकन चढाव चढतात. 5 ना 5 10 किलोमीटरची रोजची त्यांची कसरत आहे. हे बघा गाड्या येतात, जरा रिस्की आहे. तुम्ही रोडला जर बैल पलवीत असाल तर टाळा, त्यांच्यासाठी फाटी तयार करा असा शेताबितांच्यात. आता सध्या नको, कारण सध्या कसं आपण शेती वगैरे करतो ना, भातबीत लावतो, त्याच्यामुळं मग शेत रिकामा नसतो. पण जेव्हा शेत रिकामा असेल तेव्हा त्यांची तिथं प्रॅक्टिस करा, कारण बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. चला तुम्हाला आता पुढं चढाव दाखवतो मित्रांनो. चढाव बघा, चढाव बघा किती मोठा आहे, तरी पण त्या बैलांना काही फरक नाही. ते चढाव असा चढतील ते बघा, धावत चाललं. बघा काही फरक आहे का त्यांना? एवढा स्पीडमध्ये चाललं ते आहे का नाही? आपल्या गाड्या पण कुठच्या बघा, तुम्हाला बोललो का नाही, कसा सुसाट चढाव चढलं ना, काहीच वाटत नाही. काय रे युवराज, बरोबर आहे ना? शेवटी बैल कोणचं आहे ती, तेच तर. मग अशी मयूरचा कॉल आलता. मयूर बोलतो मार्केटला जायचे, लवकर आहे. आता मार्केटला जाऊ आपण. मी आपला पाऊस आला म्हणून इथं थांबतो. इथं जरा चांगले वाईट कर्मकांड होतात. मागे बघू नका तुम्ही, ते दोघं छत्री आहे त्यांच्याकडं, ते तिथं थांबलं. हे कशाला भिजताय ना इकडं? जाऊ दे, भिजू दे त्यांना. आपली गाडी पण भिजते बघा, गाडी लय भारी दिसते पण धुतलेलं. मग असं माझं ऐका ना जरा मोठ्या माणसांचा. आता या इथं जरा थांबा, आता इथं थांबू आपण. पाऊस थांबला का निघू. पाऊस थांबला का जाऊ. हां, मग अशी पक्ष्यांचा थवा तुम्ही बघितला असेल, जाम भारी दिसतो आता. काय तेच मस्त ना, एकदम भारी, खतरनाक दिसतो होता. भारी. नाही असं तू पहिले कधी बघितलाय? कधीच नाही बघितलं, कधीच नाही. व्हिडिओ मध्ये ते पण नाही, रिअल मध्ये बघितला, आणि ते पण पहिल्यांदा बघितलाय. एक नंबर दिसतो. पब्लिक पोचलो आपण आता बैल घेऊन. हे बघा सोडाचं घेतलं. आता त्यांना इथं जापोरती ठेवून द्याव आणि आपण निघू घरी. चला तर मग आता पाऊस पण गेलाय, छत्री धरून ठेवली निश्चित. निघू आता आपण इथून. आता आपण यांची रजा घेऊ, आपल्याला जरा बाहेर काम लागलंय, तिकडे जाऊन येतो. संडेला भेटूयात आपण. कुठं? पांगरी माता. याचं नाव काय? पक्षा. पक्षा चल भाई, बाय. नाही रे ब्रो, चल बाय बाय. चला निघू आता. A few minutes later. मोकर दम लागलाय. दम लागलाय तर काय करू भाऊ, साईज मारल्यात ना. मित्रांनो विषय झाला, ट्रेन पकडायची होती किती, 7:10ची ट्रेन पकडायची होती. पोचलो इथपर्यंत, आलो प्लॅटफॉर्मवरती, ट्रेन निघली होती. मला वाटलं योग पोचला नाही. मी याच्या आधी ट्रेन मध्ये काय नाही मागेच होतास तू. मी समोर दरवाजाच्या, ट्रेन निघाली नाही, येऊन डायरेक्ट उडी मारून डोअरला उभा राहिला. मी राहिले याला बघत. आता बोललो यो पोचणार नाही, मग मी कशाला चढून नुसतं, म्हणून मग मी चढलोच नाही. आता काय 7:42ची ट्रेन आहे, तुम्ही स्लो साईज मारल्या. एका दिवशी साईज मारा ना, पळून बघा. नाही असं काय नसतंय, धावल्याने आयुष्य वाढते माहिती आहे का.
फक्त घोड्याचं आयुष्य कमी असतं. ठीक आहे, तर आता आपण चाललोय मयूरच्या शॉपिंगला. तर आता आपली ट्रेन तर गेली, पुढं किती 7:42ची ट्रेन आहे. आता वाजलं बघा किती 7:15. आता बघू किती वाजेपर्यंत ट्रेन येते. करू आपण जरा वेट करू. ठीक आहे, ट्रेन निघली. तर मित्रांनो आपण आता ट्रेनमध्ये बसलो, ट्रेन आली. कोण भेटलं आपल्याला? कोण भेटलाय? यो कोण आहे? चोर जिया नाही. शशी भेटलाय. शशी चाललाय आता US ला. US वरून उद्या सकाळी येणार आहे. उद्या सकाळी येणार आहे. आणि आपण दुबईला. आम्ही दुबईला रात्रीला आता आवाज नाही येणार. बारका भाऊ आहे. काय नाव आहे दादा? सूरज. हे बाबा सूरज. हे पण तो रात्री कसा आलाय? तो सकाळी येईल ना परत. ठीक आहे चल. काय उद्या सकाळी आठवणी द्या का? मला आठवण नको द्या. ₹2 आणणार केली. लाजरच चालेल. काय बघू त्याला नशीब लागतं. नशीब दिवस नाही परत टिंगर कोणची करायची? टिंगर वयस का जागा. मित्रांनो आपली शॉपिंग झालेली आहे. आता मयूरची पण झाली ना? मयूर दाखव ना. हां पहिले आणलं मग दाखव ना. नाही आता आपण टिटवाळा स्टेशन कंप्लीट 12 वाजलं बघा. तुम्हाला उलटा दिसेल बोला 6 वाजलं काही. तर रात्र झाली. तुमच्याकडे रात्र झाली, आमच्याकडे दिवस आहे. तर विषय असा होता, जे कष्ट करतात त्याही वेळ नसतो बघायला. आता वेळ झालेले किती 12 वाजले परफेक्ट. तिकडे बघा रेल्वेचा घड्याळ आहे. डायरेक्ट बंद आहे घड्याळ. रेल्वेचा घड्याळ बंद आहे. लोक रेल्वेच्या घड्याळावरती चालतात नाही. रेल्वेचा घड्याळ बघतात. तो घड्याळ बंद आहे. पाणी ये ना भाई सगळा पे पाणी. तर नाही दाखव ना. आता आपण कसारा ट्रेन बघू. इथं टिटवाळ्याला उतरलो. आता कसाऱ्याला जाऊ. हां ऐशकर. तर मंडळी आपण आता घरी आलो. तुला कसं वाटलं भाऊ मी शूज केला तर? शूज खूप छान आहे. वेट एकदम कमी लाईट वेट मध्ये. हां आता इथून धावत गेलो माझा असं गप्पा थांबवतो नाही. एवढा लाईट वेट आहे. मी आता हा काय मी त्याला परत देणार नाही. आणि गिफ्ट दिलेला परत नसतो द्यायचा. तू जरा जोरात बोल ना, म्हणजे आवाज येईल. इथपर्यंत आवाज येईल माझ्यापर्यंत. भावनेतून सांगतो मी. तुझ्या ह्या कानाचा आवाज नाही जायचा. जरा जोरात बोल. मला आवाज आला पाहिजे. हा शूज आहे ना तुझ्या तोंडात आहे. जाऊ दे. त्याचा आवाज काही निघणार नाही. आपण कॅमेरा जरा वरती गेला. हां तर असा होता ना. हे असा पाहिजे. आता बरोबर दिसत असेल ना. कसा होता पहिले? असा होता. आता असं आहे. ब्लॉग बोलून होता ना. इकडे ना. मग आता 2 शब्द बोल ना माझ्याबद्दल. वाईट न बोल, चांगलं. आता ना म्हणजे कॅमेराचा त्याला एवढा अंदाज आलेला ना. आता एवढी त्याची ब्लॉग बनवून प्रॅक्टिस झालेली आहे. ब्लॉग काय 150 नाही झालं आपलं. नाही तेवढं झालं असं ना तरी तुला अंदाज आता एवढा आलेला ना. तो कॅमेरा आहे ना किती डिग्री मध्ये ना तेही तू सांगू शकतो. मला एवढा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. हां अजून थोड्याशा पद्धतीशी व्ह्यूज वाढले ना तर मग भाऊ तुझा ऑटोमॅटिक 4था मंडोला यायला कमी नाही. ऑटो नसतो तो, ऑटो असतो. नाही ते जात असतात. तू जाऊ दे. काय पण असेल ते आपल्याला इंग्लिश काही येत घेणं देणं नाही. हां नाही बरोबर आहे. पण अँगल तुला मात्र समजला एकदम क्लासमध्ये खतरनाक. पण झालं ना लय मोठी झाली. व्हिडिओ एवढीच होती. घरी जाऊन काही जनरली लावायचं. जाऊ दे. व्हिडिओ एवढीच होती. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण विषय असा आहे का तुम्ही कमेंट करीत नाही. कमेंट करून सांगा
मी काय चुकतो, काय बरोबर आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सगळं सांगितलं पाहिजे तुम्ही. आणि जर तुम्ही चांगला नाही वाटलं सांगणार. तर चांगली कमेंट करा. हा तुम्ही नाही सांगणार मग मी कोणाचं ऐकायचं, तुमचंच. बरोबर ना? हा नाही हे बात बरोबर आहे. चला आपण आता निघू घरी, फार उशीर झालाय. काहीतरी 1 वाजलाय परफेक्ट. बरोबर ना? मग पण मी पहिलं सांगू हा चालेल, या ऐकू नका तुम्ही. चल सूरज, बाय बाय. हो चला सावकाश जा. पण चला तुम्ही मग. तिथे थांबल्या थांबणार होतो पण सुरतने मला हाकललाय. चला भेटू अजून एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बघ